3 वेळातील 7 सणांपैकी रणशिंगे फुंकण्याचा सण प्रायश्चिताच्या दिवसाच्या 10 दिवस अगोदर पवित्र दिनदर्शिकेनुसार 7व्या महिन्याच्या पहिल्या दिवशी रणशिंगे फुंकून प्रायश्चिताच्या दिवसाची तयारी करण्यासाठी आहे. जर आपण 3500 वर्षांपूर्वी जुन्या करारात याच्या सुरुवातीबद्दल पाहिले तर जेव्हा मोशे 10 आज्ञांच्या पहिल्या पाट्या घेऊन खाली आला तेव्हा इस्रायल लोक सोन्याच्या वासराची उपासना करत होते. त्यांच्या मूर्तिपूजेच्या परिणाम स्वरूपात त्याने दगडी पाट्यांना पर्वतावरून खाली फेकून त्यांचे तुकडे तुकडे केले. त्या दिवशी सुमारे 3000 मूर्तिपूजक मारले गेले होते. यानंतर इस्रायल लोकांना जाणवले की आपण जे केले ते चुकीचे होते. त्यांना परमेश्वराच्या पवित्र इच्छेची देखील जाणीव झाली आणि त्यांनी असा निश्चय केला की ते कधीच इतर देवांची किंवा मूर्तींची उपासना करणार नाहीत. म्हणून त्यांनी पश्चाताप केला आणि जसे की परमेश्वराने म्हटले 10 आज्ञांच्या दुसऱ्या पाट्या प्राप्त करण्यासाठी वर चढून ये. मोशे 6व्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सिनाय पर्वतावर गेला. तेथे त्याने दुसऱ्यांदा 40 दिवस उपवास केला आणि पवित्र दिनदर्शिकेनुसार 7व्या महिन्याच्या 10व्या दिवशी 10 आज्ञांच्या दुसऱ्या पाट्या घेऊन खाली आला. परमेश्वराने त्या दिवसाला प्रायश्चिताचा दिवस म्हणून नियुक्त केले कारण की लोकांनी पापांची क्षमा प्राप्त केली होती. 7व्या महिन्याचा पहिला दिवस रणशिंगे फुंकण्याचा सण इस्रायल लोकांना याची आठवण करून देण्यासाठी रणशिंगे फुंकून पाळण्यात आला की 10 दिवसांनी प्रायश्चिताचा दिवस येईल. त्यामुळे सर्व इस्रायल लोकांनी पश्चाताप करावा. या सणामध्ये आपण असे बोलून जगासमोर रणशिंग फुंकण्यास सक्षम असले पाहिजे, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. या आपण पश्चाताप करूया आणि स्वर्गाच्या राज्याची तयारी करूया. म्हणून आज मी तुमच्यासोबत रणशिंगे फुंकण्याचा सण आणि पश्चातापाचे रणशिंग या शीर्षक उपदेशासह परमेश्वराचे वचन सामायिक करू इच्छितो. या आपण लेविया अध्याय 23 वचन 24 मधील परमेश्वराच्या वचनाला पाहूया. लेविया अध्याय 23 वचन 24. इस्रायल लोकांना सांग, 7व्या महिन्याची प्रतिपदा तुम्हाला परमविश्रामाची असावी. स्मरण देण्यासाठी त्या दिवशी रणशिंगे फुंकावीत व पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी तुम्ही अंगमेहनतीचे काही काम करू नये, तर परमेश्वराला हव्य अर्पावे. हा सण जुन्या करारामध्ये पाळण्यात आला होता आणि अगदी नवीन करारात देखील याची तारीख बदललेली नाही. बकरे आणि कोकऱ्यांसारख्या पशूंचे बलिदान करून उपासना करण्याच्या पद्धतीला ख्रिस्ताने आत्म्याने आणि खऱ्यापणाने उपासना करण्यामध्ये बदलले, कारण की ख्रिस्त त्या बलिदानाची वास्तविकता झाले. जुन्या कराराचे नियमशास्त्र नवीन कराराच्या नियमशास्त्रामध्ये बदलले गेले, पण तारखांबद्दल काय? परमेश्वराने आपल्याला ते त्याच तारखेला पाळण्याची परवानगी दिली. पश्चातापाची घोषणा करण्याचा सण प्रायश्चिताच्या दिवसाच्या 10 दिवस अगोदर परमेश्वराने इस्रायल लोकांना पश्चाताप करण्यास सांगण्यासाठी रणशिंगे फुंकू दिले. या आपण पश्चातापाच्या संबंधात परमेश्वराची इच्छा जाणून घेऊया. या आपण स्तोत्रसंहिता 7 वर जाऊया. या आपण स्तोत्रसंहिता अध्याय 7 वचन 10 वर एक दृष्टी टाकूया. सरळ मनाच्यांना तारणाऱ्या देवाने माझी ढाल धरली आहे. देव न्यायी न्यायाधीश आहे. तो प्रतिदिनी रोष दाखवणारा देव आहे. कोणी मनुष्य वळला नाही तर त्याच्या विरुद्ध तो आपली तलवार पाजळतो. त्याने धनुष्य वाकवून सज्ज केले आहे. त्याच्यासाठी त्याने प्राणघातक शस्त्रे सिद्ध केली आहेत. त्याने आपले अग्निबाण तयार केले आहेत. जर एखादा व्यक्ती पश्चाताप करत नाही तर परमेश्वर आपली तलवार धारधार करतील. आपण स्वर्गामध्ये पाप केले आणि या पृथ्वीवर टाकण्यात आलो.
मात्र जसे की ते पापी नीतिमान असल्याचे ढोंग करून उंच होऊ पाहतात, म्हणून परमेश्वर दररोज आपला रोष दाखवतात. असे देखील लिहिले आहे की जर एखाद्याने पश्चाताप केला नाही तर परमेश्वर आपली तलवार धारधार करतील आणि धनुष्य वाकवून सज्ज करतील. स्तोत्रसंहिताच्या पुस्तकामध्ये असे लिहिले आहे की जे लोक पश्चाताप करत नाहीत त्यांच्यासाठी फक्त नाश, मृत्यू आणि भीती असेल. या आपण एजेकेल अध्याय 18 वर एक दृष्टी टाकूया. एजेकेल अध्याय 18 वचन 30. प्रभू परमेश्वर म्हणतो, हे इस्रायल घराण्या, ह्यास्तव मी तुम्हा प्रत्येकाचा ज्याच्या त्याच्या मार्गाप्रमाणे न्याय करेन. त्यांनी काय केले पाहिजे? तुम्ही परता, आपल्या सर्व पातकांपासून मागे फिरा, म्हणजे तुमचा अधर्म तुम्हाला अडथळा होणार नाही. परमेश्वर आपल्याला म्हणतात की आपण पापात राहू नये, पापाचे कार्य करत राहू नये, पण लवकर पापापासून दूर जावे. परमेश्वर म्हणतात की जर आपण आपल्या अपराधांपासून दूर गेलो तर आपला नाश होणार नाही. या आपण लूकचे पुस्तक अध्याय 13 सह सुरू ठेवूया. लूक अध्याय 13 वचन 2. मग येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, या गालिलाकरांनी असे दुःख भोगले, यावरून बाकीच्या सर्व गालिलाकरांपेक्षा ते अधिक पापी होते असे तुम्हाला वाटते काय? मी तुम्हाला सांगतो, नव्हते. तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा काय होईल? नाश होईल. सर्व लोकांनो, सर्वात महत्वाच्या संदेशांपैकी एक जो परमेश्वराने जुन्या करारामध्ये आणि नवीन करारामध्ये मानवजातीला दिला तो आहे पश्चाताप. परमेश्वर म्हटले, तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. आपण या पृथ्वीवर का आलो? हे पापामुळे होते असे आपण शिकलो नाही का? आपण हे समजले पाहिजे की परमेश्वराने आपल्याला स्वर्गामध्ये केलेल्या पापांसाठी पश्चाताप करण्याचा वेळ दिला आहे. मात्र आपण याबद्दल पूर्णपणे विसरून जातो आणि पाप्यांच्या रूपात पश्चाताप न करता नीतिमान असल्याप्रमाणे उंच होऊ पाहतो. याची जाणीव न करता आपण आपले जीवन जगत आहोत. म्हणूनच बायबल म्हणते, तो दररोज आपला रोष दाखवतो. हे आपल्यामुळे म्हणजेच पाप्यांमुळे आहे. जेव्हा पापी स्वतःला नम्र करतात तेव्हा परमेश्वर त्यांच्यावर दया दाखवू शकतात, पण ते असे जगतात जसे की त्यांनी कधीच पाप केलेले नाही. आणि त्यांना असे देखील वाटते की इतरांनी त्यांच्यासोबत आणखी चांगले वागावे. म्हणूनच परमेश्वर आपल्याला ही शिकवण देतात, नम्र बना, एका दासासारखे बना, सर्वांची सेवा करा. रणशिंगे फुंकण्याच्या या सणाच्या माध्यमातून आपण सत्याच्या या वचनांची जाणीव केली पाहिजे आणि सर्व लोकांना प्रचार केला पाहिजे. जसे की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे, म्हणून आपण पश्चातापाचे जीवन जगले पाहिजे. या आपण हा इशारा त्या लोकांना देऊया जे विसरून गेले आहेत की ते पापी आहेत, म्हणजे ते पश्चाताप करू शकतील आणि तारण मिळवू शकतील. या आपण लूक अध्याय 5 वचन 29 पाहूया. मग लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी दिली. त्यावेळी त्यांच्याबरोबर जकातदार व दुसरे लोक यांचा मोठा समुदाय जेवायला बसला होता. तेव्हा परुषी व त्यांच्यातील शास्त्री हे त्यांच्या शिष्यांविरुद्ध कुरकुर करत त्यांना म्हणाले, जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर तुम्ही का खाता पिता? येशूने त्यांना उत्तर दिले, निरोग्यांना वैद्याची गरज नसते तर रोग्यांना असते. मी नीतिमानांना बोलवायला आलो नाही तर पापी लोकांना. ते पापी लोकांना कशासाठी बोलवायला आले? पश्चातापासाठी बोलवायला आलो आहे. येशूने म्हटले, मी पापी लोकांना पश्चातापासाठी बोलवायला आलो आहे. लूकाचे पुस्तक अध्याय 19 मध्ये त्यांनी काय म्हटले? त्यांनी म्हटले की ते आपल्या तारणासाठी आले आहेत.
पश्चाताप आणि तारण यांचा जवळचा संबंध आहे. 못하는 사람, जे लोक पश्चाताप करत नाहीत आणि ज्यांना हे समजत नाही की ते वास्तविकरित्या कोण आहेत, 이 땅에서 ते परमेश्वराच्या तारणात कधीच भाग घेऊ शकत नाहीत. 참할 수가 없습니다. 우리가 죄인이 जसे की आपण पापी आहोत म्हणून परमेश्वर आपल्याला लीन होण्यास आणि इतरांची सेवा करण्यास सांगतात, हो ना? 이런 자가 되라고 이렇게 교훈하신 것 아니겠습니까? जेव्हा संतान इतरांपेक्षा खालच्या पदावर राहून त्यांची सेवा करतात, तेव्हा या जगातील कोणते आई वडील आनंदी होतील? 부모가 누가 있겠습니까? आपण स्वर्गामध्ये काय केले आहे याची जर आपल्याला योग्य समज असेल तर आपण स्वतःला विचारू शकतो, या पृथ्वीवर आपण कोणत्या प्रकारचे जीवन जगले पाहिजे. 이 땅의 삶을 어떤 눈높이에 अशा प्रकारे आज या क्षणापासून देखील आपण स्वतःवर विचार केला पाहिजे. 자신을 한번 되돌아볼 수 있는 우리 모두가 반드시 되셔야 됩니다. म्हणूनच येशूने म्हटले की मी नित्यमानांना बोलवायला आलो नाही तर पापी लोकांना पश्चातापासाठी बोलवायला आणि त्यांना तारण देण्यासाठी आलो आहे. 회개시키고 그들을 구원시키기 सर्व लोकांनो, परमेश्वर आपल्या संतानांना उंच पदावर ठेवू शकतात आणि त्यांना एक सुंदर जीवन जगू देऊ शकतात. 더 얻게 힘을 많이 주고 이런 위치 मात्र आपण दासांच्या रूपाने कनिष्ठ पदावर राहून एक नम्र जीवन जगावे असे त्यांना का वाटते? 섬기는 자의 위치에 두고 더욱더 겸손한 일하는 सर्व आई वडिलांना वाटते की त्यांच्या संतानांनी इतरांकडून प्रशंसा प्राप्त करावी. 자식이 남들의 위에 칭송을 받는 것이 मात्र परमेश्वराला वाटते की आपण नम्र बनावे. या सर्वामागे त्यांची काय इच्छा आहे? 를 바라시고 더 낮아지기를 바라시고 असे यामुळे आहे कारण की आपण हे न विसरता दररोज पश्चातापाचे जीवन जगले पाहिजे की आपण स्वर्गामध्ये पाप केल्यामुळे आपण या पृथ्वीवर आलो आहोत. 죄인으로서 회개하는 आपण सर्व पापी आहोत. 헬같이 살아야 됩니다. जरी आपण सियोनमध्ये बप्तिस्मा घेतला आहे तरी देखील आपण स्वतःला इतरांपेक्षा नीतिमान आणि श्रेष्ठ समजतो. 의인인 것 같이 내가 जेव्हा एक पापी एखाद्या पाप्याप्रमाणे जीवन जगतो तेव्हा इतर जण त्याला दयेच्या दृष्टीने पाहतील आणि त्याच्यावर दया करतील. 긍휼한 마음이 생깁니다. 불쌍히 मात्र जसे की पापी असे जगतात जणू की त्यांनी पाप केले नाही, म्हणून परमेश्वर म्हणतात, मी प्रतिदिनी आपला रोष दाखवीन. 생활하니까 हे स्तोत्रसंहिता अध्याय 7 मध्ये लिहिले आहे. 하나님이시로 다하고 시편 7편에서 그렇게 आपण अशा जीवनशैलीचा त्याग नाही केला पाहिजे का? 삶을 살면 안 되지 않겠습니까? आज या क्षणापासून आपण प्रथम हा विचार केला पाहिजे, आपण या पृथ्वीवर का आलो? 뭔가를 먼저 생각 मग आपण स्वतःला नम्र करू शकतो, स्वतःला आठवण करून देऊ शकतो 또 죄인으로서 की आपण पापी आहोत आणि असे बोलून नेहमी परमेश्वराचे आभार मानू शकतो की मी यासाठी देखील आभारी आहे. 된다는 것이죠. 사도행전 या आपण प्रेषितांची कृत्याचे पुस्तक अध्याय 2 पाहूया. प्रेषितांची कृत्ये अध्याय 2 वचन 37. 2장 37절입니다. हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास सुटफुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित यांना म्हणाले, बंधुजन हो, आम्ही काय करावे? 형제들아 पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. 그리하면 성령을 선물로 받으리니라고 했습니다. पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या प्रेषित पेत्राच्या माध्यमातून 역사가 있게 된다면 परमेश्वर सर्व मानवजातीला हा संदेश देत आहेत. 받을 수 있는 이와 같은 जेव्हा आपण पश्चाताप करतो तेव्हा आपल्याला पापांची क्षमा आणि पवित्र आत्म्याची मौल्यवान कृपा प्राप्त होईल. 사도를 통해서 하나님께서는 सर्व लोकांनो, 지금 आपण कोण आहोत हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपण पश्चाताप करू शकत नाहीत. 누구였는가를 알지 못하면 जर आपण असा विचार करून गर्विष्ठ मनाने जगलो, 내가 하늘에서 आपण स्वर्गातील परमेश्वराचे पुत्र आणि कन्या, राजकुमार आणि राजकन्या आहोत 공주 있는데 하고 आणि आपले मान ताठ करणार, 힘을 주면서 तर जेव्हा परमेश्वर खाली आपल्याला पाहतील तेव्हा ते काय म्हणतील? 하늘에서 하나님께서 내려다 보실 때 뭐라고 하시겠습니까? त्यांना आपल्या पापांची जाणीव नाही, 내가 지은 죄가 ते अजूनही अपरिपक्व आहेत. 이렇게 철없이 날뛰고 있고 आपण परमेश्वराला आपल्यावर क्रोध प्रकट नाही करू दिला पाहिजे. 우리가 만들어서는 안 됩니다. परमेश्वर दयाळू, कृपाळू आणि सौम्य आहेत. 온유하신 분이십니다. 그래서 म्हणून बायबल आपल्याला या शिकवणींबद्दल शिकवते. एकमेकांची सेवा करा, सारा एकमेकांना क्षमा करा, जसे की परमेश्वराने आपले मोठे पाप क्षमा केले आहेत, 용서 못하는 म्हणून आपण इतरांना क्षमा केले पाहिजे. 그래서
사도행전 त्यामुळेच प्रेषितांची कृत्य अध्याय 2 मध्ये देखील पश्चातापावर भर देण्यात आला आहे. 사도행전 26장 या आपण प्रेषितांची कृत्याचे पुस्तक अध्याय 26 वर जाऊया. प्रेषितांची कृत्य अध्याय 26 वचन 18. 26장 18절 मी तुला त्यांच्याकडे पाठवतो यासाठी की त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावेस 죄사함과 आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे. म्हणून अहो राजे अग्रिप्पा, मी तो स्वर्गीय दृष्टांत अवमानला नाही, 거스르지 아니하고 तर पहिल्याने दमिश्कातील लोकांना व यरुशलेमेत अवघ्या यहुदात देशात व परराष्ट्रीय लोकात मी उपदेश करत आलो की 내게까지 पश्चाताप करा आणि पश्चातापास शोभतील अशी कृत्य करून देवाकडे वळा. 선전함으로 회개하는 प्रेषित पौल जेथे कुठे गेला तेथे त्याने प्रचार केला की तुम्ही आपल्या कार्यांद्वारे तुमचा पश्चाताप दाखवला पाहिजे. 하고 다녔다는 것입니다. त्याने लोकांना प्रचार केला म्हणजे ते पश्चाताप करू शकतील. 도지요. 그렇다면 परमेश्वर त्या लोकांना इशारा देतात जे पश्चातापाचा संदेश ऐकत नाहीत. 아니하고 고집 मात्र काही जण अजूनही सहजपणे म्हणतात 뿐이지 मला नरकात जाण्यास हरकत नाही, म्हणून परमेश्वर त्यांना आणखी एक इशारा देतात. 하셨습니다. 로마서 2장 5절 या आपण रोमकरास अध्याय 2 वचन 5 पाहूया. या आपण अध्याय 2 वचन 5 पाहूया 다만 내 고집과 की आपल्या हटवादीपणाने पश्चातापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतः करता क्रोध साठवून ठेवतोस. 찾는도다. तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल. 한 대로 보응하시되 म्हणजे जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव सन्मान व अक्षयता ही मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच. 지어 진리를 쫓지 아니하고 परंतु जे तट पाडणारे आहेत व सत्याला न मानता आणि तिला मानतात त्यांच्यावर क्रोध व कोप संकट व क्लेश येतील. 환란과 곤고가 म्हणजे दुष्कृत्य करणारा मनुष्य प्रथम यहुदी आणि मग हेलेनी अशा प्रत्येकाच्या जीवावर ती येतील. 에게는 영광과 पण सत्कृत्य करणारा प्रत्येक प्रथम यहुदी व मग हेलेनी यांना गौरव सन्मान व शांतीही मिळतील, कारण देवाजवळ पक्षपात नाही. 아니하심이니라 하고 있습니다. 5절에도 वचन 5 मध्ये असे लिहिलेले आहे, आपल्या हटवादीपणाने पश्चातापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतः करता क्रोध साठवून ठेवतोस. 말씀을 주고 계십니다. 여러분 우리는 सर्व लोकांनो, आपण स्वर्गातले पापी आहोत. 하늘에서 आपल्याला स्वर्गातून का काढून टाकण्यात आले? 놨습니까? 큰 एका व्यापक अर्थाने आपण परमेश्वराच्या आज्ञांची अवज्ञा केली. 그 명을 어겼습니다. आपण सैतानाच्या वचनांना ऐकले, परमेश्वराच्या इच्छेचे उल्लंघन केले आणि या पृथ्वीवर टाकण्यात आलो. 내려왔습니다. 그래서 परमेश्वराने पुन्हा एकदा सर्व मानवजातीला आपली महान आज्ञा दिली आहे 하나님의 위대하신 आणि ते त्यांच्या आज्ञेचे पालन करणाऱ्यांचा पश्चाताप करणाऱ्यांच्या रूपात स्वीकार करतात. 회개한 자로서 이렇게 또 인정하시 आणि आता ते सर्व मानवजातीला नवा करार म्हटला जाणाऱ्या सत्याच्या मार्गावर बोलावत आहेत. 부르고 계십니다. 그 새언약 진리의 जे नवीन कराच्या सत्यामध्ये आले आहेत ते तेच आहेत जे परमेश्वराच्या इच्छेचे पालन करतात. 계시록 14장에도 हे प्रकटीकरण अध्याय 14 मध्ये लिहिलेले नाही का की जे परमेश्वराच्या आज्ञा पाळतात त्यांचे तारण होईल. 이렇게 일러주고 있지 않습니까? 온 जग अशा लोकांनी भरलेले आहे ज्यांनी पश्चाताप केलेला नाही. 성입니다. 그래서 म्हणूनच आपण आता सर्व जगाला म्हटले पाहिजे, स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताकडे परत या. 다시금 돌아오라. 우리가 जसे की आपण स्वर्गातले पापी आहोत म्हणून परमेश्वर म्हणतात की आपण नम्र झाले पाहिजे आणि इतरांची सेवा केली पाहिजे. 이것이 आपल्यासाठी परमेश्वराची ही इच्छा आहे की आपण जगाला सांगावे की पाप्यांसाठी पश्चाताप हा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे आणि ते कर्तव्य आहे जे आपण पूर्ण केले पाहिजे. 아니겠습니까? 마태복음 28장 या आपण मत्तय अध्याय 28 वचन 18 पाहूया. मत्तय अध्याय 28 वचन 18. 18절의 말씀 보시면 तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. 권세를 내게 주셨으니 तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. 성령의 이름으로 세례 जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यांना पाळावयास शिकवा, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. 세상 끝날까지 너희와 항상 함께 있으리. जर आपण मत्तय अध्याय 28 बारकाईने पाहिले तर त्यांनी उल्लेख केला की जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले. 잘 주목해 보시게 된다면
जे पश्चाताप करतात फक्त तेच याचे पालन करू शकतात. 공부한 그 모든 내용들은 회개한 사람만이 बप्तिस्म्यापासून सुरू करून आपण नवीन नावाने प्रार्थना केली पाहिजे. नवीन यरुशलेमला स्वीकारले पाहिजे. 새 예루살렘 영접 नवीन कराचे 3 वेळातील 7 सण पाळले पाहिजे 7칠계 절기를 आणि परमेश्वराच्या सर्व शिकवणींबद्दल आज्ञापालनाचे जीवन जगले पाहिजे. 순종의 삶을 사는 것 एखादी अशी गोष्ट आहे का जी पश्चाताप वाचून केली जाऊ शकते? 있습니까? जेव्हा आपण पश्चाताप करतो तेव्हाच आपण त्या मार्गाचे अनुसरण करू शकतो. 할 수가 있습니다. आपण रणशिंगे फुंकण्याच्या सणाला फक्त एक वार्षिक समारंभाच्या रूपात पाळला नाही पाहिजे, 우리가 과연 पण आपण विचार केला पाहिजे की आपण स्वभावाने कोण आहोत. मी कोण आहे? मी या पृथ्वीवर का आलो? ही पृथ्वी सोडल्यानंतर मी कोठे जाईन? 이 땅을 떠나서 어디로 갈 것인가? आपण या सर्व बाबींवर गांभीर्याने विचार करूया 심각히 생각하는 आणि आत्तापासून इतरांकडून सेवा करून घेण्याच्या आपल्या इच्छेचा आपण त्याग केला पाहिजे. आपण म्हटले पाहिजे, मी स्वर्गात पाप करून या पृथ्वीवर आलो. 버리고 म्हणून हा मोठा आशीर्वाद आहे की तुम्ही मला इतके कार्य करण्याची परवानगी दिली. तुमचे खूप खूप आभार. 너무나 ज्यांना आपण पापी आहोत याची जाणीव होत नाही ते सर्व परिस्थितींमध्ये कधीच धन्यवाद देऊ शकत नाहीत. 범사에 감사할 सर्व काही असमाधानाने भरलेले असेल. 만한 투성이죠. 내가 त्याला मी कोण आहे हे माहीत नाही का? तो माझ्याशी अशा प्रकारे कसे वागू शकतो? 하는 그 말하기 앞서 असा विचार करण्यापूर्वी कृपया काळजीपूर्वक विचार करा की आपण कोण आहोत. आपण कोण होतो? 죄인이었는데 मी पापी होतो म्हणून जरी मला अशी वागणूक मिळाली तरी मी आभारी आहे. याशिवाय परमेश्वर मला स्वर्गात देखील घेऊन जात आहेत. 이런 जर आपण या मानसिकतेने आपले विश्वासाचे जीवन जगलो तर आपण दररोज कृपेच्या राज्याचा अनुभव घेऊ. 천국을 경험합니다. 날마다 आपण दररोज आनंदाने भरून जाऊ आणि सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करेपर्यंत 제로의 어떤 कोणत्याही तणावाशिवाय जगू. 영원한 천국을 맞이할 수가 있습니다. लोकांनी नेहमी असंतुष्ट असण्याचे एक कारण हे आहे की त्यांना माहीत नाही की ते कोण आहेत आणि अजूनही त्यांच्याकडे एक पश्चाताप न करणारे हृदय आहे. 그렇지 아니하구만. 자기가 누군지를 알지 आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला आता या प्रकारचे जीवन मिळाले आहे. 올여름 여러분들 या उन्हाळ्यात 살아 생전 तुम्ही पहिल्यांदाच इतका मोठा उन्हाळा अनुभवला असेल. 겪어보셨을 것입니다. तुम्ही कधी इतक्या कडक उष्णतेचा अनुभव घेतला आहे का? 170 वर्षांमध्ये पहिल्यांदाच हा खूप कडक उन्हाळा होता. 이런 어떤 फक्त काही महिनेच झाले आहेत 어떻습니까? पण ते खूप वेदनादायक होते. 개월 안 되는데 너무 고통스럽습니다. मग कृपया नरकाबद्दल विचार करा. 생각해 보십시오. 그것도 ते सर्व काळासाठी राहते. 영원 세세토록 말이에요. 거기에서 우리를 건져 आपल्याला तेथून वाचवण्यासाठी परमेश्वर पृथ्वीवर आले आणि जरी ते मानवजातीद्वारे सन्मान मिळवण्यास पात्र आहेत 를 받으셔야 마땅한데 पण त्यांनी आपल्यासाठी वधस्तंभाचा मार्ग निवडला आणि आपल्याला वाचवण्यासाठी स्वतःचे बलिदान केले. 그래서 당신을 그 희생하신 जेव्हा आपण त्यांच्या बलिदानाच्या जीवनाबद्दल विचार करतो 어떤 तेव्हा आपण यावर विचार केला पाहिजे की या रणशिंगे फुंकण्याच्या सणाद्वारे आपण कोणत्या प्रकारचे जीवन जगले पाहिजे. 절기가 돼야 될 줄 믿습니다. 내가 जोपर्यंत आपण पूर्णपणे जाणीव करत नाही की आपण स्वर्गातले पापी आहोत 하나도 तोपर्यंत परमेश्वराची कोणतीच शिकवण आपल्या हृदयाला स्पर्श करणार नाही. 말씀하셨구나. आपण शेवटी असा विचार करू शकतो, परमेश्वराने आपल्याला किती छान वचन दिले आहे. 왜 내가 이런 जसे की आपण हे समजत नाहीत की आपण त्यांना सरावात का आणले पाहिजे 이해하지 못하고 आणि आपण या प्रकारचे जीवन का जगले पाहिजे. म्हणून सर्व काही कठीण होऊन जाईल. 그 모든 노력과 प्रयत्न करणे खूप त्रासदायक होऊन जाईल. 괴롭습니다. आपण आनंदी होणार नाही. 이보다 더 आपण विचार केला पाहिजे, मी एक पापी आहे ज्याने यापेक्षा कितीतरी जास्त परिश्रम केले पाहिजे 더 큰 आणि मी यापेक्षाही मोठ्या शिक्षेला पात्र आहे. तरी देखील परमेश्वर मला असे आरामदायी जीवन जगण्याची परवानगी देतात. 것이다니 खरंच मला असा अतुलनीय आशीर्वाद मिळत आहे. 축복과 행복 속에 살고 있구나. मला वाटते की आपण कोणत्याही पदावर असलो तरीही आपल्याकडे असा विचार असला पाहिजे. आपण दररोज परमेश्वराला धन्यवाद आणि गौरव दिले पाहिजे. 줄 아는 삶이 다 돼야 될 줄. म्हणूनच मत्तेचे पुस्तक अध्याय 28 मध्ये येशूने आपल्याला सांगितले की जेव्हा आपण पश्चाताप करू तेव्हाच आपण इतरांना प्रचार करू शकतो आणि येशूच्या शिकवणींचे पालन करू शकतो. 그래서 일깨워 주셨고요. 우리 요나 योनाच्या पुस्तकामध्ये आपण पाहू शकतो की जेव्हा योनाने पश्चाताप केला नाही तेव्हा त्याने परमेश्वराच्या आज्ञांची अवज्ञा केली. 순종하려고 합니다.
जरी परमेश्वरने म्हटले निनवेला जाऊन माझ्या इच्छेचा प्रचार कर, तरी त्याने तर्शिशला पळून जाण्याचा प्रयत्न केला. 가려고 말이죠. 그러나 मात्र समुद्रात एक भयानक वादळ आले 그래서 자기가 탄 आणि त्याचे जहाज फुटणार होते. 것 같으니까 생각을 해보니까 이건 त्याला जाणवले की ही काही नैसर्गिक घटना नसून परमेश्वर हे करत आहेत. 하나님께서 나를 지금 흔들고 계시는 जेव्हा त्याला समुद्रात टाकण्यात आले तेव्हा समुद्र शांत झाला नव्हता का? 그래서 자신이 바다에 던져진 바 되니까 जेव्हा तो 3 दिवसांपर्यंत मोठ्या माशाच्या पोटात राहिला तेव्हा त्याने परमेश्वराकडे पश्चातापासह प्रामाणिकपणे प्रार्थना केली. 3일을 거하면서 하나님께 굉장히 참 पश्चाताप केल्यानंतर तो आपले मिशन पूर्ण करू शकला. 회개 기도를 올립니다. 그 회개가 있고 나니까 तो परमेश्वराच्या इच्छेचा प्रचार करण्यासाठी गेला. 40 दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल. निनवे가 무너질 것이다 외치라고 하신 하나님의 그 뜻을 निनवे हे अशूरची राजधानी होते आणि अशूरने इस्रायल लोकांना खूप त्रास दिला होता. 이 성은 아수르의 수도로서 जेव्हा परमेश्वराने त्याला त्याच्या राजधानीत जाऊन संदेश ऐकवण्यास सांगितला तेव्हा तो संकोचला. 수도 한복판에 가서 그걸 외치라고 하니까 जर त्याने असे केले असते तर त्याचे जीवन लगेच संकटात सापडले असते. 생명이 당장 위태로 मात्र परमेश्वराने योनाला असे कार्य करण्यास सांगितले. 이해할 수 있는 대목인데 하나님께서 पश्चाताप केल्यानंतर योना 180 अंश बदलला. 회개하기 전에 요나와 회개한 후에 요나는 पश्चाताप केल्यानंतर त्याने म्हटले, मी माशाच्या पोटात मेलो असतो, 회개하고 나니 मला एक नवीन जीवन मिळाले आहे. 속에서 벌써 죽었을 나였는데 त्याच्याद्वारे परमेश्वराच्या इच्छेचा प्रचार केल्यानंतर 그래서 राजापासून दासीच्या सर्वात धाकट्या मुलापर्यंत सर्व राष्ट्राने आणि अगदी प्राण्यांपर्यंत देखील सर्वांनी उपवास केला. 또 모든 짐승들까지 전부 परिणाम तो नव्हता ज्याची योनाने कल्पना केली होती, 생각했던 पण याच्या उलट झाले. 그였습니다. 반대 역사가 일어났습니다. योनाचा इशारा ऐकून त्या सर्वांनी पश्चाताप केला. 전부 회개했습니다. योनाच्या पुस्तकात हे नोंदवलेले नाही का 내리기로 작정하신 की त्यांनी पश्चाताप केल्यामुळे निनवेवर येणारे सर्व अरिष्ट मागे घेण्यात आले? 부시게 주신 그런 역사가 요나서에 기록되어 있지 않습니까? पश्चाताप करण्यापूर्वी आपण आपल्या स्वतःच्या मानकांप्रमाणे परमेश्वराच्या इच्छेचा न्याय करतो. 그래서 판단하고 생각을 합니다. 그러나 तथापि जसे योना पश्चाताप केल्यानंतर बदलला, 처럼 우리 तसेच आपल्याकडे देखील पश्चाताप नावाचा एक परिवर्तन बिंदू असला पाहिजे. 거기에 우리 모두가 도달되어 있어야 आपल्याला आता त्या बिंदूवर पोहोचावेच लागेल. 해야 하나님께서 तेव्हाच आपल्याला जाणवेल की परमेश्वराने आपल्याला ही शिकवण का दिली आहे 왜 섬기라고 하셨고 आणि त्यांनी आपल्याला इतरांची सेवा करण्याची आणि स्वतःला लीन करण्याची आज्ञा का दिली आहे. 순종하라고 하셨는지 हे सर्व कोणासाठी होते? 누가 알고 보니까 장래 आपल्याला जाणवते की परमेश्वराने आपला आनंद, 우리의 행복을 위해서 आपले आशीर्वाद, 축복을 위해서 आपले सार्वकालिक जीवन आणि पापांची क्षमा यासाठी असा मार्ग तयार केला आहे. 참부 이 같은 길을 म्हणून आपण सर्व परिस्थितींमध्ये धन्यवाद दिला पाहिजे. 감사히 감사해야 됩니다. एक व्यक्तीबद्दल विचार करा जो असा विचार करतो, ती व्यक्ती माझ्यापेक्षा चांगले जीवन जगत आहे, मी इतका गरीब का आहे, 이 하나님이 आणि असे बोलून कुरकुर करतो, मी हे करू शकत नाही कारण माझा परमेश्वरावर विश्वास आहे. 걸 보면 이제 우리가 आपण जात असलेले जग सार्वकालिक जग आहे. 그 영원한 त्या सार्वकालिक जगामध्ये जाण्यापूर्वी परमेश्वराने आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ देण्यासाठी शरणनगर पृथ्वीला तयार केले. 하셨기 때문에 그동안 आता आपल्यामधील उणीव भरून काढण्याची वेळ आली आहे. 완성되는 जेव्हा एखादी व्यक्ती जवळपास 60 वर्षांपर्यंत जगते तेव्हा त्याचे व्यक्तिमत्व पूर्णपणे विकसित होऊ शकते. 나이입니다. 이 60 आपण 60व्या वर्धापन दिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सणाकडे दुर्लक्ष करू नये. सर्व लोकांना परमेश्वरच्या मार्गाचे मार्गदर्शन करत आहेत. 진실로 तो तोच मार्ग आहे जो आपल्याला सार्वकालिक आनंदाकडे घेऊन जातो. म्हणून आपण परमेश्वराला गौरव दिले पाहिजे. 가지가 꼭 되시고 60व्या वर्धापन दिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या शरद ऋतूच्या सणाद्वारे या आपण योनाप्रमाणे पश्चाताप करूया आणि तारणाच्या कार्यामध्ये भाग घेऊया. म्हणजे आपण पुष्कळ आत्म्यांना पश्चातापाकडे घेऊन जाऊ शकू आणि विपुल प्रमाणात चांगले फळ आणि अगदी सर्वात लहान संतानांना देखील शोधू शकू. 60주년 तुम्ही खूप कृपा प्राप्त केली आहे अशी आशा करून मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.